ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये अखेर मान्सूनने हजेरी लावली आहे। तालुक्यात काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसल्यात। अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजाही आता सुखावलेला आहे। खरीप हंगामाच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाते। रत्नागिरीतील लांजा तालुक्यामध्ये सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग नजीक असणाऱ्या बाजारपेठेमध्ये चिखलाचं साम्राज्य दिसून आलं। आज लांजामध्ये आठवडी बाजार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक, छोटे व्यापारी यांची वर्दळ असते। या साऱ्यांना चिखलाच्या साम्राज्याचा मोठा त्रास सहन करावा लागला। तर मुंबई गोवा महामार्गाच्या गलथान कारभाराचा फटका वाहनधारकांबरोबरच बाजारपेठेमध्ये येणाऱ्या नागरिकांना सुद्धा बसलेला आहे। लोणावळ्यामध्ये पावसाचं जोरदार आगमन झालंय। पावसामुळे वातावरणात सुखद गारवा पसरलाय। मान्सूनच्या सरींनी निसर्ग बहरून गेलाय। पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। लोणावळ्यामध्ये मान्सूननं दमदार हजेरी लावत जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील निसर्ग सौंदर्य खुलून आलंय। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, पेन, पाली, नागोठणे, रोहा, इंदापूर, माणगाव, महाड या सर्व ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। आकाशाकडे बळीराजाचे लागलेले डोळे आता सुखावलेले आहेत। दरवर्षी 7 किंवा 8 जूनला पावसाची हजेरी लागते, परंतु यावेळेस जूनची 20 तारीख उजाडून सुद्धा पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला होता। शेतकरी चिंतेत होता, परंतु 21 तारखेपासून पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बळीराजाच्या शेतीच्या व पेरणीच्या कामांना वेळ आल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळते आणि त्यामुळे आता शेतीच्या मशागतीची कामं ही जोरदार सुरू असल्याचे चित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात। नाशिकच्या देवळा तालुक्यातील भावडबारी या घाटामध्ये पावसाच्या सरी सुरू असताना अचानक दरड कोसळल्याची घटना घडली। सुदैवानं दरड कोसळली त्यावेळी रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नव्हतं आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। जीवितहानी झालेली नाहीये। घाटातील डोंगराचा काही भाग हा अचानक खचून रस्त्यावर आला। दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता। या मार्गाचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आल्याचं समजत असून रस्ता रुंद करण्यासाठी अनेक ठिकाणी डोंगर कटिंग करण्यात आले। मात्र कटिंग नंतर काही ठिकाणी डोंगराचे कडे अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं दिसून आलं। नाशिकच्या देवळा भावडबारी घाटामध्ये दरड अचानक कोसळली। सुदैवानं त्यावेळी वाहन कोणताही प्रवास करत नव्हतं आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। मेघालयमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढलेला आहे। मेघालयामध्ये मान्सूनचा जोर कायम राहण्यासाठी हवामान अत्यंत अनुकूल आहे। जास्त पावसासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या मॉसिनराममध्ये तब्बल 526.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि ज्यामुळे या कालावधीमध्ये हे राज्यातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण ठरलेलं आहे। मेघालयमध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि इथून पुढे सुद्धा पावसाचा जोर कायम राहण्यासारखी परिस्थिती आहे। चांगला पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे अशी हवामान विभागाची माहिती आहे। मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा धोका यामुळे आता वाढलेला आहे। मेघालयात पावसाचा जोर वाढलेला आहे। तर मॉसिनराममध्ये तब्बल 526 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। मॉसिनराम हे जागतिक पातळीवर अधिकच्या पावसासाठी, जोरदार पावसासाठी प्रसिद्ध असलेलं, माहीत असलेलं असं ठिकाण आहे। 526.4 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद तिथे झाली आहे।